करांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षामध्ये एकमत झालं आहे। मंगळवारी देवगिरीवरील बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाली। चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी या बैठकीमध्ये केली आहे। बंधुबाबा खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याबाबत एकमत। मंगळवारी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा। बैठकीत राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आमदारांनी केली। बंधुबाबा खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागत असल्याचं बैठकीत आमदारांचं म्हणणं होतं। त्यामुळे चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेणं गरजेचं असल्याचं आमदारांनी म्हटलं। चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय आता पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कोर्टात आहे। दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील असा दावा रोहित पवारांनी केलाय। आता जर प्रदेश अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी इच्छुकच नसतील तर मग देशाच्या अध्यक्षाला म्हणजे सुनेत्रा काकींना काय ना काहीतरी स्वतःहून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल। मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसामध्ये नक्कीच लोकांना अपेक्षित, कार्यकर्त्यांना अपेक्षित, आमदारांना अपेक्षित असा निर्णय 100% झाल्याशिवाय राहणार नाही। तर नाशिकमधील भोंदू खरातच्या वडिलांच्या दशक्रिया विधीची पत्रिका चर्चेत आली आहे। शोकाकुलांच्या यादीमध्ये माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं नाव आहे। 31 मार्च 2018 बीजेपी सेनेचं राज्य होतं। तत्कालीन रावल नावाचे मंत्री पर्यटन विकासासाठी 1.5 करोड रुपये अशोक खरातांना दिले। त्यांना मंत्रालयापर्यंत, त्यांना या मंत्र्यांपर्यंत नेणारं कोण होतं? सह आरोपी करून त्याच SIT मार्फत त्यांची चौकशी जर केली तर आता जे तुम्हाला हिमनगाचं टोक दिसलाय तर ते पाण्याखाली काय आहे हे पण तुम्हाला दिसेल असं मला वाटतं। आदिती तटकरे खरातवर अजून एक शब्दही बोलल्या नाहीत असं महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगेंनी म्हटलंय। आदिती तटकरे फक्त लाडकी बहीण मंत्री आहेत का असा सवाल मिरगेंनी केलाय। महिला बालकल्याण मंत्र्यांचं एक तरी स्टेटमेंट या सगळ्या प्रकरणात आलं का? त्या काय फक्त लाडकी बहीण मंत्री आहेत? त्या झाकोळल्या गेल्या। आदितीताईंचं स्वतःचं कर्तृत्व असं नाही आहे। शी इलेक्टेड ॲज अ आमदार ड्यू टू सुनील तटकरे। शी इज मंत्री कॅबिनेट फॉर ट्वाइस ड्यू टू सुनील तटकरे। त्यामुळे नॅचरली तिची ऍटिट्यूड, तिचं प्रेझेंटेशन, तिचा सहभाग किंवा तिचा असहभाग हा ड्यू टू सुनील तटकरे मला असं वाटतं। बंधू खरातच्या विरोधामध्ये आतापर्यंतच्या गुन्ह्यांची संख्या ही 8 वर पोहोचली। पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बंधू खरातच्या जाळ्यामध्ये आमदाराची पत्नी असल्याची माहिती आहे। पाहूयात। बंधू खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याचं बोललं जातंय। क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातनं खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरलंय। अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू झालेली आहे। संबंधित आमदार पत्नीकडनं अद्याप तक्रार दाखल झालेली नसून तपास यंत्रणांचं याकडे लक्ष आहे। तर बंधू अशोक खराचे एक नवनवे कारनामे आता सध्या समोर येत आहेत। बंधू खरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा, नकली साप खरा असल्याचा भासवायचा। बंधुबाबा खरात बाबत जासूद यांनी एक किस्सा सांगितलाय। भोंदू खरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा। भोंदू खरात रिमोटवर चालणारा 15 फुटांचा साप दाखवायचा। भोंदू खरात प्लास्टिकच्या पाईपमध्ये हवा भरून एक यंत्र बसवायचा। नकली साप खरा असल्याचा भासवायचा। पोलिसांनी खरातच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त केलाय। या संदर्भात खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी नकली सापाचा किस्सा सांगितला। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातामध्ये दिलेले तांदूळ खाली पडू देऊ नका असं सांगायचा। तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल असं खरात सांगायचा। भीती घातल्यानं लोक घाबरून जायचे आणि हातात ते तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे। त्यानंतर मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढ्यात आणायचा। हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यानं भक्तांना नीट काही दिसत नसायचं।
घाबरलेल्या अवस्थेमध्ये भक्त असल्यानं ते हातातले तांदूळ सांभाळत एकाच ठिकाणी थांबून राहायचे. नकली साप पुढ्यात आला की मागे उभे राहा असा सांगायचा आणि नकली साप घालवायचा. खरात सापाला काळी पट्टी बांधून त्याचा फणा दिसेल अशी व्यवस्था आधीच करून ठेवायचा. तर TV9 मराठीच्या प्रतिनिधीनं या प्रकरणातील एका अज्ञात तक्रारदारासोबत संवाद साधलाय. अज्ञात तक्रारदारानं नकली सापासंदर्भात काय सांगितलं ते ऐकूयात. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासुदांच्या असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होता आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं म्हणजे काय करायचा काय तो ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काढून झाल्यावरती. अच्छा. दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा साप आला तर घाबरायला बरोबर आहे. हा साप आल्यावर कोणी घाबरतो पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाची आपण मुवमेंट सांगू शकतो. रिमोटचा आहे प्लास्टिकचा आहे काय आहे. जासुदांनी सांगितलंय पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा साप उभा करायचा. आता शक्ती आलेली आहे. आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार. मग त्यांचा प्रश्न असायचा माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे हेच प्रश्न बाकी काय. आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा नंतर त्याच्यातून पैसे उकळायचा. बंदूकरातने सिन्नरच्या वावीमधील विजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट घातलेला होता. तर दुसरीकडे खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड झालं. दरम्यान खरातच्या शिवनिका संस्थानाचं बँक अकाउंट सील करण्यात आलं. खरातचं ओकस कार्यालय सुद्धा SIT कडनं सील करण्यात आलंय. आजचे नेमके काय अपडेट्स आहेत ते आपण पाहूया. भोंदूबाबा खरातशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्यांचा तपास SITच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरातच्या राज्यातील मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. नोंदणी महानिरीक्षकांकडून SITनं खरात संदर्भात माहिती मागवली. कुटुंबातील सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहेत याचीही चौकशी होणार आहे. तर अशोक खरातच्या कुटुंबियांच्या सर्व संपत्तीची माहिती बाहेर येणार आहे. खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलं. कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी घरं दुकानांचीही चौकशी सुरू आहे. तर नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू आहे. कोट्यावधींची आर्थिक संपत्ती उघड होण्याची यातनं शक्यता आहे. तर मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचाही तपास होणार आहे. खरातचं ओकस कार्यालय सुद्धा SIT कडून सील करण्यात आलं. SIT सोबतच फॉरेन्सिक टीमनं सुद्धा ओकस कार्यालयाची पाहणी केली. राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय. तर खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड झालं. चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली 21 पैकी 5 काडतुसं वापरल्याचंही समोर आलंय. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. तर 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला याचाही तपास यंत्रणांकडून सुरू आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण पाहायला मिळत आहे. आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातनं या दुकानांमधून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. तर नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारी सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. भोंदूबाबांना सिन्नरच्या वावीमधील वेजेश्वर मंदिर पाडण्याचाही घाट घातला होता. मंदिराची शक्ती संपल्याचा खरातनं दावा केला होता. गावकऱ्यांना खरातनं मंदिर पाडण्याचा सल्लाही दिला होता. तर गावकऱ्यांनी मात्र वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार दिला. खरातच्या कहांडळवाडीतील गावकऱ्यांनी सुद्धा खरातवर संताप व्यक्त केलाय. भोंदू गावातनं अंडे चोरून विकत होता अशी गावकऱ्यांची माहिती आहे. तर कहांडळवाडीमध्ये गावकऱ्यांनी खरातचा उल्लेख कोंबडी चोर असा केलाय. नक्कीच त्यांच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी झालेली आहे. कारण का या शाळेनं कुठेतरी चांगल्या पद्धतीने निघायला हवं होतं तर ते अशा पद्धतीने निघतंय. शाळेत जरी होते ते तरी ते इथल्या या पूर्व भागात त्यांना सिन्नरच्या पूर्व भागात त्यांना कोंबडी चोर म्हणूनच ओळख आहे त्यांची. आज पूर्ण खराब नाव झालेलं आहे. एकदा काय झालं तो आमचा विठ्ठल गौडाराम गेला त्याच्या सासूरवाडीला. एक विधवा बाबाची फुई त्याची फुई सासू तिला विचारलं म्हणे मी अशोकचा मामाचा मुलगा फुईचा मुलगा आहे म्हणे. मग म्हणे तुम्ही कांडावर त्याला चहा प्याला. चहा प्याल्यानंतर ती म्हातारी म्हणते काय करता मिळाल्याला. आता ते जुनं बोलणं कोकणी काय करता मिळाल्याला दररोज स्वाऱ्याच करतो म्हणे. कोंबड्या आता मी सांगितलं तुम्हाला माझ्या 8 कोंबड्या नेल्या पण मी म्हणलं जा खायला बा मांजरानं. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी दिली.
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी हा गंभीर आरोप केलाय. त्यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यालाच धरून मी एक ट्विट केलं की हा ताज कारज म्हणजे नक्की काय आहे. तर याचं कनेक्शन कुठेतरी खरात फाईल्स यांच्याशी आहे. खरातांना त्यांच्या फार्म हाऊसवर जे काही पाण्याची जोडणी दिली गेली, ही जोडणी कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली, ह्याच्यासाठी कुठे बैठक झाली, या बैठकीला कोण कोण उपस्थित होती, ही बैठक कोणी आयोजित केली होती, या संदर्भातल्या काही गोष्टी माहिती आम्ही ऐकून आहोत. तर याच्याबद्दल खरं नक्की काय आहे हे कळावं म्हणूनच हे ट्विट केलं गेलं होतं. मॅडमच्या आग्रहाखातर पाण्याची लाईन जोडणी केली. इशारा नेमका कुणाकडे तुमचा? मातोश्रीच्या मॅडम कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगायला नको, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. पण म्हात्रे जर लिमिट क्रॉस करत असतील तर म्हात्रेंना त्यांची जागा दाखवावी लागेल. म्हात्रेंनी या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला तो व्हिडिओ एकदा त्यांनी सांगितला पाहिजे. ज्या राज सुर्वे नावाच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ओरिजिनल, कारण म्हात्रे काय म्हणाल्या की माझा व्हिडिओ फेक आहे. म्हणलं ओरिजिनल व्हिडिओ दाखवा. आताही पुन्हा एकदा म्हणते म्हात्रे ओरिजिनल व्हिडिओ दाखवा कोणता आहे तो. आणि ज्या राज सुर्वेच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो राज सुर्वे नेमका कोण आहे तेही एकदा सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मला बोलायला भाग पाडू नका. भारताकडे पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. कुणीही रांगा लावू नयेत असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरामध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात. आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपावरील साठा संपलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील पेट्रोल पंपावर आता सध्या मोठी गर्दी झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोड या ठिकाणी 7 पेट्रोल पंपावरचा साठा संपलेला आहे आणि पेट्रोल पंपावर अशी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. तर शिर्डीमध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा होत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर शुकशुकाट झाल्याचं पाहायला मिळतं. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं भाविक लांबून इथे येत आहेत. मात्र परतीच्या प्रवासासाठी वाहनधारकांना इंधन मिळत नसल्यामुळे भाविकांचे मात्र हाल होत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी एकच गर्दी केली. तर नागपुरात देखील काही पेट्रोल पंपांवर फक्त डिझेल मिळते. सीएनजी पंप बंद ठेवण्यात आले. नाशिकमध्ये काही पंपावर पहाटेपासून पेट्रोलसाठी वाहन चालकांनी गर्दी केली. तर अनेक पंपावर पेट्रोलच संपल्याने गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मर्यादित पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. नागपुरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा संपला, डिझेल मिळतंय. पुरवठा नसल्यानं रहाटे कॉलनी चौकातील पंपावर पेट्रोल आणि सीएनजी गॅस संपलाय. नागपुरात तिसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावर गर्दी कायम आहे. पेट्रोल टंचाईच्या भीतीने लोकांनी पंपावर गर्दी केली. तर नागपुरात पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अमरावती शहरात रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पेट्रोल संपणार या अफवेने नागरिकांनी गर्दी केली. तर इरविन चौकातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहरातील क्रांती चौकात असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली. कोल्हापूर शहरातील पेट्रोल पंपावर सलग तिसऱ्या दिवशीही वाहन चालकांच्या रांगा लागल्या. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांच्या पेट्रोलची मर्यादा ठरवण्यात आली. जालन्यात इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्यामुळे जालन्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी करण्यात आले.
दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांना 2000चं पेट्रोल मिळणार आहे. नागरिकांना कॅन, बॉटल किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली. अफवा पसरल्याने निर्माण झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आलेत. ठाण्यातील माझीवाडा परिसरात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्यात. पेट्रोल पंप चालकांना मागणीपेक्षा मर्यादित पेट्रोल आणि डिझेल इंधनाचा स्टॉक कंपन्यांकडून मिळतोय. ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देणं बंद करण्यात आलंय. ठाण्यातील मानपाडा परिसरातील भारत पेट्रोलियमचा पंप पेट्रोल डिझेल नसल्यामुळे बंद आहे. पेट्रोल पंपाच्या एंट्री गेटवरती दोरीच्या सहाय्यानं बॅरिगेटिंग करून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलाय. दिवसभरात लागणारा पेट्रोल डिझेल इंधनाचा स्टॉक कमी केल्यामुळे पेट्रोल पंपावर परिणाम झालेला आहे. जालन्यातील पेट्रोल पंपावर गर्दी झाल्यानं पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप करण्यात आलंय. जालना जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले. तर ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांची पेट्रोल डिझेलसाठी गर्दी झाली आहे. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत. बुधवारी सायंकाळी आणि मध्यरात्री पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपल्यानं पंप बंद झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक नसल्यामुळे अनेक वाहनधारक माघारी फिरलेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद करण्यात आले. पंपावरील पेट्रोल डिझेलचा स्टॉक संपल्यानं नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आलेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी कालपासूनच मोठ्या प्रमाणात पंपांवर गर्दी केली आहे. चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी गर्दी झाली आहे, त्यामुळे पंपांवरती रांगा वाढलेल्या आहेत. सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.